टीव्ही सत्यमेव व्रतम। मनसे आणि महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा निघणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। बॉसला कानशिलात लगावा असं मिश्किल विधान यावेळी राज ठाकरेंनी केलं होतं। यावर गुणरत्न सदावर्ते यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे? ईव्हीएम मधून होणाऱ्या घोटाळ्याच्या विरोधात 1 तारखेचा मोर्चा दणदणीत मोर्चा झाला पाहिजे। दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे। महाराष्ट्रात काय प्रकारचा राग आहे ते तुम्ही या मोर्चातून दाखवा। तो व्यक्त करण्यासाठी तुम्हाला तिकडे यावं लागेल। आज नोकरी होती, बॉसनं नाही सांगितलं, बॉसला मारा, शनिवार पुरतं 1 मत त्याच्या गालावर द्या असं मला वाटतं। तुमचा बॉस देखील मतदारच आहे, त्यालाही मोर्चात घेऊन या अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी केली होती। महाराष्ट्रासह देशात मतदारांचा अपमान सुरू आहे। मतदार उन्हातान्हात रांगेत उभा राहतो, त्याच्या मताचा तो अपमान आहे। हे सर्व वेळीच सुधारलं पाहिजे। हे सगळं नीट झालं पाहिजे। देशातील निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत अशी मागणी यावेळी राज ठाकरेंनी केली। सर्व पुढारलेल्या देशात आजही बॅलेट पेपरवर मतदान होतात। 3 ते 4 देशात वोटिंग मशीन वापरलं जातं, तेही आफ्रिकेत, पण सगळ्या देशात बॅलेट पेपर वापरला जातो असं राज ठाकरे म्हणाले। उद्याचा मोर्चा लबाडांचा मोर्चा आहे। नोकरीसाठी मोर्चा नाहीये, गुलाबी मोर्चा आहे। राजकारण तापवण्यासाठी तुम्ही लोकांना तसेच तिन्ही यंत्रणांना वेटीस धरू शकत नाही। हिंसक कृती दाखवा। व्यापाऱ्यांना कशा प्रकारे मारा हे त्यांनी सांकेतिक भाषेत सांगितलंय। व्यापाऱ्यांना मारहाण झाली, कर्मचाऱ्यांची नोकरी गेली तर कोण जबाबदारी घेणार असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी केला। आपण राजकीयदृष्ट्या पराभूत होणार, आपली माती होणार आहे हे राज ठाकरेंना माहीत आहे। लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे। जरांगेच्या वेळी मुंबईनं भोगलं ही दुसरी आवृत्ती आहे का असा प्रश्न सदावर्तेंनी विचारला। सुप्रीम कोर्टानंही अशा कृत्यांवर बंदी आणली आहे। राज आणि उद्धव ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, ते मुंबईच्या लाईफलाईनला धोका पोहोचवतायत असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले।